हॅलो हाय गुड मॉर्निंग. आपल्या दिवसाची सुरुवात अशा पद्धतीने झालेली आहे ना. हा माझा आजचा लूक होता. तर कसा वाटतो हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगू. लूक म्हणजे माझी ड्रेसिंग सकाळची मस्त आवरून झाल्यानंतर माझी देवपूजा असते. पहिली गोष्ट म्हणजे देवपूजा झाल्यानंतर मग माझं काय मी तुम्हाला सांगते. मग त्याच्यानंतर मी कपडे वाळू घालते. कपडे वाळू घालून झाल्यानंतरचं माझं म्हणजे हे डेलीचं रुटीन आहे. मी माझं सांगते म्हणजे मी आजच फक्त तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते, पण हे माझं डेलीचं रोजचं रुटीन आहे. सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, आंघोळ करायची, त्याच्यानंतर मग देवपूजा करायची. आणि देवपूजा झाल्यानंतर कपडे वाळू घालायचे. आणि कपडे वाळू घालू झाल्यानंतर मग मस्त काय आहे मी तुम्हाला दाखवते स्वयंपाक काय काय केलेलं आहे आज. माझं टिफिनला मस्त टोमॅटोची चटणी आणि चपाती असं माझं डेलीचं रुटीन आहे. मग त्याच्यानंतर मग काय टिफिन वगैरे पॅक केले, बॅगमध्ये ठेवले, पाऊच साईडला ठेवलं कारण त्यात आवरायला लागणार. आणि ही माझी पाण्याची बॉटल मस्त क्यूट अशी छान आहे ना मस्त. मग त्याच्यानंतर मी मस्त माझा नाश्ता करून घेतला. सकाळी माझा काय नाश्ता वेगळा काय नसतो, पोहे वगैरे उपमा जो सकाळी टिफिनला बनवते मी तोच मस्त खाते. आणि मस्त अशी भाजी झालेली मस्त. तेच झाल्यानंतर मी मस्त आता आवरायला सुरुवात करते. मस्त मेकअप आणि काय तुम्ही बघू शकता. आता एक एक निघन सगळं वरती. ही माझं मॉइश्चरायझर ते संपलेलं आहे आणि ते आणण्यासाठी माझ्याकडं बिलकुल पण पैसे नाही आहे. पण ठीक आहे काय नाही. म्हणजे सनस्क्रीम आहे बट आता लावत नाही कारण की मॉइश्चरायझर माझं संपलेलं आहे. आणि ही माझी एलिमेंटची क्रीम. आपण काय फाउंडेशन वगैरे यूज करत नाही भाऊ, नॉर्मल असं काय क्रीम घ्यायच्या हातावर रापाराप चोळायची मस्त असं. आणि क्रीम लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या का आता मी काय आपण काय बाबा काय लॅक्मीज वगैरे काय पावडर वगैरे काय यूज करत नाही. आपली जिंदाबाद कोणती पॉन्ड्स पावडर, मग ती मस्त अशी लावली. मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे मला पॉन्ड्स पावडरची स्मेल खूप आवडती. आणि आय होप सगळ्यांनाच असं आवडत असं असं काय नाही, मलाच आवडती. पण पॉन्ड्स पावडरच मस्त असती. मी तर हे सजेशन देईन. आणि मस्त त्याच्यानंतर मी माझे केस वगैरे विचारायला सुरुवात केली. आणि भाई माझा केसांमध्ये खूप जीव आहे आणि माझे केस पण खूप गळतात एवढ्यात. मग काय केसांसोबत थोडी मस्ती गेली. त्याच्यानंतर ते केस वगैरे मस्त सेट करून घेतले. आणि केस सेट केल्यानंतर आपल्या मेन मुलींचं काय असतं त्यात तर मी खूप कन्फ्युजन असते कोणती आज लावू. आणि कालच मी बाय चान्स म्हणजे कालच मी जुडिओला गेलेली, तर मग त्याच्यानंतर मग मी तिथून एक मस्त असा शेड घेतलेला. आणि तो तुम्हाला दिसत नाही, ठीक आहे माझा मोबाईल कसा गरिबाचा मोबाईल आहे तर त्यामध्ये कसं काय दिसत नाही. आणि तुम्ही बघू शकता एका टायमिंगमध्येच किती भारी तो सेट झालेला आहे. एकदाच लावले त्याच्यानंतर पूर्ण सेट झालेली ही माझी लिपस्टिक. आणि मग फायनली बघा मी तुम्हाला दाखवते. पण मी प्रयत्न करते पण तो दिसत नाही तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आणि तसं पण मी याच्या आधी कधी असं दाखवलेलं नाही तर मला काही येत नाही. पण ठीक आहे ट्राय पण डोंट क्राय. मग त्याच्यानंतर काय मस्त असं परफ्यूम मी मारलेला. आणि मला ह्या परफ्यूमची स्मेल तर खूप आवडते. मस्त असं नाही का भाई जायचं तर कसं एकदम रुबाबात. आपलं सोनं जेवढं आहे आपल्या की एवढंच आहे बाबा, तेवढं पण ते नाही का मस्त असं ड्रेसिंग आता दाखवलं पाहिजे ना. हाय भाऊ काहीतरी आपल्या थांबा अजून काय राहिलं आहे मेन दाखवत ना. काजळ लागलं ना, म्हणजे काजळ लावायचं राहिलं आहे मेन बाबा तेच आहे. मला तर बाबा काजळ हे पाहिजे म्हणजे पाहिजेनच. थांबा त्याच्या आधी काय हां मग काय मस्त असं काजळ लावलं. भाई मुलींमध्ये किती टॅलेंट असतं विचार करा. मी मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काजळ लावलं. भारी ना मस्तच. आणि थांबा आता फायनल माझा लूक बघून जा आजचा कसा वाटला. छान ना. आता मला नक्की कमेंट्स करून सांगा कसा वाटला तो. आणि मी जो मोठा क्लिप लावला होता क्लचर तो न लावता मी छोटा लावला मस्त अशा पद्धतीने. हे माझं हे वॉच आता मी हातात घालणार. ऑब्वियसली हातातच घालतात नाहीतर वाईट काही कमेंट करू नका. मग काय अशा पद्धतीने मी हेडफोन्स वगैरे ठेवले, मस्त बॅग वगैरे घेतली आणि खिडकी वगैरे सगळं लावून घेतलं. लाईट वगैरे क्लोज करायच्या आधी मला लक्षात आलं अरे हळदी कुंकू लावायचंच राहिलं कारण मी रोज देवपूजा करते. आणि माझ्या कपाळाला म्हणजे काय असं गन किंवा टिकली न लावता हळद कुंकू लावून जाते. मला खूप आवडतं ते. आणि अशा पद्धतीने परत माझा पप्पाचा मी आशीर्वाद घेऊन आणि फायनली मी निघालेली आहे. मग आता काय दरवाजापर्यंत पोचलो. पण मेन हे बघा माझं शूजचं वगैरे चपलांचं कलेक्शन. हे बाबा मुलींचं लाईफमध्ये काय असतं तुम्हाला काय किती मुलींना टेन्शन असतं माहिती आहे. कोणत्या ड्रेसो कोणतं काय चप्पल वगैरे सँडल्स वगैरे घालायचे. हे अशा पद्धतीने हे सगळं ठेवून दिलेलं आहे माझं रूमची वगैरे चप्पल शूज वगैरे. आणि मग काय चप्पल घालून लॉक लावायचं, दरवाजा क्लोज करायचा. मग ठीक आहे हे सगळं केल्यानंतर मी फायनली ऑफिसला निघाले. आणि मी आता हा विचार करत होते की मी चालले खरी पण
असेच होते XYZ ऑफिसचे जरा विचार होते, पण ठीक आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर बघूयात. मग अशा पद्धतीनं माझं आवरून झालेलं आहे. थँक्यू सो मच. चलो बाय.